नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. बघा, आज आपण शिकणार आहोत अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये बँकिंग शब्दावली, बँकिंग टर्म्स शिकायचे आहेत की जसं की रेपो रेट काय आहे, रिव्हर्स रेपो रेट काय आहे, CRR, SLR, बँक रेट, बेस रेट. ठीक आहे, या गोष्टी शिकणार आहोत आणि या सर्व गोष्टींची कॉम्बिनेशन आपल्याला महागाई या शब्दाबरोबर लावायची आहे. पहिल्यांदा आपण महागाई ही जनरली शब्द सर्वांना माहीत आहे, बरोबर आहे. काय जनरली महागाई हा शब्द सर्वांना माहीत असतं. महागाई म्हणजे काय बरं, की जनरली एखादी किंमत वाढणे, बरोबर आहे. जास्त महागाई पण कामाची नसते आणि जास्त मंदी सुद्धा कामाची नसते. महागाईमुळे काय होऊ शकतं, मंदीमुळे काय होऊ शकतं, सध्या ते आपला पर्पज नाही आहे आजच्या टर्म्समध्ये. महागाई तुम्हाला माहीत असेल की महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे दोन लोकांचं काम आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्याचं कोणाचं काम आहे? दोन लोकांचं. एक काम आहे सरकार करतं. एक काम कोण करतं? सरकार. महागाईवर नियंत्रण ठेवण्याचं एक काम कोण करतं? सरकार करतं. आणि एक काम RBI करते. महागाईवर नियंत्रण ठेवण्याचं एक काम कोण करतं? RBI करते. आता सरकारकडे महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे दोन प्रकार आहेत. एक टॅक्स कमी जास्त करून, पहिलं काय, टॅक्स कमी जास्त करून, प्लस मायनस मध्ये करून, टॅक्स वाढवून टॅक्स कमी करून ती वस्तूची किंमत वाढवणं किंवा कमी करणं, हे सरकार करू शकतं. दुसरा पर्याय काय माहिती आहे का, सरकार इम्पोर्ट एक्सपोर्ट करतं. सरकार काय करतं? ठीक आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट करेल. इम्पोर्ट एक्सपोर्ट करून महागाईवर काय ठेवलं जाईल? नियंत्रण ठेवलं जाईल. आज आपला हा पर्पज नाही आहे की सरकार महागाईवर नियंत्रण कसं ठेवतं, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहोत. मात्र RBI महागाईवर नियंत्रण कसं ठेवतं, RBI महागाईवर नियंत्रण कसं ठेवतं. बेसिकली RBI कडे महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे दोन प्रकार आहेत. RBI कडे महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. ठीक आहे, पहिला पर्याय म्हणजे संख्यात्मक साधनं. ठीक आहे, MPSC ने हा क्वेश्चन विचारून झालाय, संख्यात्मक साधनं. ठीक आहे, पहिला आहे क्वांटिटेटिव्ह टूल्स, संख्यात्मक साधनं आहेत महागाईवर नियंत्रण ठेवण्याची. आणि दुसरा आहे गुणात्मक साधनं, क्वालिटेटिव्ह टूल्स. दुसरं साधन काय आहे? गुणात्मक साधन. ठीक आहे, साधन. तर गुणात्मक साधन हे दोन प्रकार आहेत. बघा, महागाईवर जनरली नियंत्रण ठेवण्यासाठी दोन लोक काम करतात. एक सरकार करतं आणि एक कोण करतं? RBI करतं. सरकार इम्पोर्ट टॅक्स कमी जास्त करून वस्तूची किंमत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतं, किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट करून, म्हणजे ती वस्तू भारतात जास्त पिकली तर एक्सपोर्ट करेन, कमी पिकली तर इतर देशाकडनं इम्पोर्ट करेन, यानुसार आयात निर्यात करून. आणि RBI काय करतं? RBI कडे एक संख्यात्मक साधनं आहेत, गुणात्मक साधनं आहेत. आज आपल्याला डिस्कस करायचे संख्यात्मक साधनं, मग नंतरच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत गुणात्मक साधनं, आणि मग RBI भारत सरकार महागाईवर नियंत्रण कसे ठेवते हे डिस्कस करायचे. बघा, याच्यासाठी काही छोटे छोटे टर्म्स आपण ह्या शब्दासाठी समजून घेऊ. बघा की जनरली RBI भारत सरकारला फुकटात पैसे देत नाही. भारत सरकारला पैसे लागले, इंडियन गव्हर्नमेंटला पैसा लागला, इंडियन गव्हर्नमेंटला पैसा लागला. इमॅजिन करा. ठीक आहे, इंडियन गव्हर्नमेंटला काय लागला? पैसा लागला. तर इंडियन गव्हर्नमेंट कोणाकडनं कर्ज घेईल? असं काही तर होऊ शकत नाही की इंडियन गव्हर्नमेंट उर्जित पटेलांना सांगेल, मोदीजीने उर्जित पटेलांना सांगतील की चला बा ठीक आहे, नाशिककरांना आपण 5-5 हजार कोटी वाटून देऊ, किंवा 500-500 कोटी काय करू? वाटून देऊ. मग नाशिक नोट प्रेसला ऑर्डर दिली की जेवढ्या 500-500च्या या 2-2 हजाराच्या नोटा छापून ठेवा आणि नाशिकचं सर्वात मोठं जे ग्राउंड आहे गोल्ड क्लब ते पूर्ण भरून टाका. ठीक आहे, मी त्याच्यावर हेलिकॉप्टर लँड करेन, प्रत्येकाने यायचं, आधार कार्ड दाखवायचं, 5 कोटी घेऊन घरी जायचं, प्रत्येकाने यायचं, आधार कार्ड दाखवून 5 कोटी घरी जायचं. एका दिवसात भारताची गरिबी काय होऊन जाईल? दूर होऊन जाईल. बरोबर आहे. सरकार असं करेल का बरं? सरकार असं करेल का? नाही करणार. सरकार काय होणार नाही? असं करणार नाही. असं केल्यामुळे काय होईल? महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढून जाईल. असा प्रयोग ॲक्च्युली जर्मनीमध्ये झाला आहे 1929 मध्ये. तुम्ही जर NCERT वाचलं असेल तर NCERTच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसलं असेल की जर्मनीमध्ये सकाळी सकाळी झाडू मारणाऱ्याला 1500च्या नोटा असं पडलेल्या दिसायच्या. ठीक आहे, जर्मनीमध्ये. तुम्ही NCERTच्या पुस्तकात हे चित्र तुम्ही बघितलं असेल, किंवा त्याच्यामध्ये एक उदाहरण पण दिलं आहे की जर्मनीमध्ये 500 रुपयाचं लाकूड घेतलं, जेवढं लाकूड येईल त्याच्यापेक्षा 500 रुपयाचा लाकडाचा ठोकळा घेतला आणि दोघं जाळले, तर कोणापेक्षा जास्त उष्णता मिळेल? 500 रुपयाची नोट जाळण्यापेक्षा जास्त उष्णता मिळेल. मग लोक 500 रुपयाचा ठोकळा घेऊन जाळण्यापेक्षा काय करतील? 500 रुपयाची नोट घेतील. हे पण एक्झाम्पल तुम्हाला NCERTच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. तर मग इंडियन गव्हर्नमेंटकडे कर्ज घ्यायचंय. इंडियन गव्हर्नमेंट काय घ्यायचंय? कर्ज घ्यायचंय. आता इंडियन गव्हर्नमेंट दोन लोकांकडनं कर्ज घेणार. एक देशांतर्गत कर्ज घेणार. भारत सरकार काय करणार? एक देशांतर्गत भारतातनं कर्ज घेणार, देशांतर्गत. ठीक आहे, देशांतर्गत कर्ज घेणार. आणि काय घेणार? बाह्य कर्ज घेणार, म्हणजे विदेशी बँकांकडनं, IMF कडनं, ही बँक ते काय घेणार? कर्ज घेणार. आता आपल्या देशांतर्गत भारताच्या बाउंड्रीच्या मध्ये भारत सरकारला काय घ्यायचंय? कर्ज घ्यायचे. त्याचे पण दोन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? दोन प्रकार. हा व्हिडिओ प्रत्येकाने पॉज करा, शब्द न शब्द लिहिण्याचा प्रयत्न करा. कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टन्स काय आहेत? कन्सेप्ट. ठीक आहे, कन्सेप्ट समजल्या तर बारीक सारी गोष्टी सर्व समजतील.
आता देशांतर्गत कर्ज घेतलं भारत सरकारने, ठीक आहे, आपल्याला बाह्य कर्जाचा विचार करायचा नाही आज, आपल्याला काय विचार करायचा आहे, देशांतर्गत कर्जाचा. आता देशांतर्गत कर्ज घ्यायचंय तर 2 टर्म्स असतात. देशांतर्गत कर्ज घेण्यासाठी किती टर्म्स आहेत भारत सरकार, म्हणजे किती गोष्टी आहेत भारत सरकारकडे, 2 पर्याय आहेत. एक तर लॉंग टर्मचं घेईल, एक तर शॉर्ट टर्मचं घेईल. ठीक आहे, एक तर कर्ज म्हणजे जास्त मुदतीचं घेईल, एक तर काय घेईल, लॉंग टर्मचं. ठीक आहे, एक काय घेईल, दीर्घ मुदतीचं. लॉंग टर्मचं 1 वर्षापेक्षा जास्त मुदत असते त्याला काय होणार, दीर्घ मुदत. काय होणार, दीर्घ मुदत. एक कर्ज कशाचं घेऊ शकतं, दीर्घ मुदत. आणि एक कर्ज कशाचं घेऊ शकतं, शॉर्ट टर्म म्हणजेच अल्प मुदत. ठीक आहे, एक कर्ज कशाचं घेऊ शकतं, शॉर्ट टर्म म्हणजेच अल्प मुदतीचं. ठीक आहे, एक अल्प मुदतीचं, अल्प मुदत. आता जे लॉंग टर्मचं कर्ज घ्यायचं असतं ते काही सॅलरीवर खर्च करायचा नाही आहे. गोल्डन रूल तुम्हाला माहीत असेल की मी तुम्हाला भारत सरकारचा गोल्डन रूल पण शिकवेल की भारत सरकार कर्ज घेतं त्याच्याने सॅलरी करणार नाही, कोणतंही सरकार करत नाही. इमॅजिन करा तुम्हाला तुमच्या पत्नीला साडी घ्यायची आहे आणि त्याचं तुम्ही ते कर्ज घेऊन तिला साडी घेऊन दिली तर काय करावं लागेल, जर असं चाललं तर तुमची राहिलेली प्रॉपर्टी पण विकावी लागेल. तुम्ही साडी कशातनं घेणार, सेव्हिंगच्या पैशातनं. मग सेम थिंग भारत सरकार कर्ज घेतं त्याने रोड रस्ते धरणं बांधेल, सॅलरी करणार नाही, एम्प्लॉईंची सॅलरी करणार नाही. जर सॅलरी केली तर काय होईल, सरकारला तोटा सहन करावा लागेल. कर्ज रोड रस्ते धरणं प्रोजेक्टचे कामं करेन, त्याच्यावर टॅक्स लावेन, जास्त पैसा वसूल करेन, काही कर्जाचा फेडेल आणि काही स्वतःच्या तिजोरीत जमा करेन. सरकारची बेसिक पॉलिसी अशी असते. गोल्डन रूल समजला. ठीक आहे, तर दीर्घ मुदतीचं जे कर्ज असतं त्याला म्हणतात कॅपिटल मार्केट, भांडवल बाजार. त्याला काय म्हणतात, भांडवल बाजार. दीर्घ मुदतीचं जे लोन घेतलं जातं कुठून घेतलं जातं, भांडवल बाजारमधनं. कुठून घेतलं जातं, भांडवल बाजारमधनं. आणि अल्प मुदतीचं जे लोन घेतलं जातं त्याला म्हणतात नाणी बाजार. त्याला काय म्हणतात, नाणी बाजार. अल्प मुदतीचं जे लोन घेतलं जातं ते नाणी बाजारातनं घेतलं जातं. ठीक आहे, आय होप तुम्हाला मी या सर्व गोष्टी ज्या सांगत आहेत त्या तुम्हाला थोड्याफार प्रमाणात समजत आहेत. भारत सरकारला कर्ज घ्यायचे, देशांतर्गत कर्ज घेऊ शकतं किंवा बाह्य कर्ज घेऊ शकतं. देशांतर्गत कर्जाचे 2 प्रकार पडतात, एक लॉंग टर्मसाठी घेऊ शकतो, एक शॉर्ट टर्मसाठी घेऊ शकतो. लॉंग टर्मलाच काय म्हणतात, दीर्घ मुदत किंवा आणि शॉर्ट टर्मला अल्प मुदत. लॉंग टर्मच्या नावाला काय म्हणतात, भांडवल बाजार. आणि शॉर्ट टर्मला काय म्हणणार, नाणी बाजार. आता 1 वर्षापेक्षा जास्त मुदत असते, भांडवल बाजाराची मुदत किती असते, 1 वर्षापेक्षा जास्त. आणि नाणी बाजाराची किंमत कशी असते, 1 वर्षापेक्षा कमी. नाणी बाजाराची म्हणजे व्हॅल्यू किती असते, 1 वर्षापेक्षा कमी. तुम्हाला इथपर्यंत समजलं. आता इमॅजिन करा भारत सरकारला कर्ज घ्यायचे आणि ते पण लॉंग टर्मसाठी, रोड रस्ते धरणं बांधायचे आणि देशांतर्गत कर्ज घ्यायचे. मग भारत सरकारने इंडियन गव्हर्नमेंटने कर्ज घेतलं. कोणाकडनं घेतलं, सपोज इमॅजिन करा कोणाकडनं घेतलं, RBI कडनं घेतलं 500 कोटी. किती कोटी घेतले, 500 कोटी. RBI देऊन टाकेल 500 कोटी. RBI भारत सरकारला फुकटात पैसा देत नाही. यावर्षी तो त्याच्यामध्ये पण थोडाफार फरक आहे, सांगेन मी पुढे काय होतंय. भारत सरकारने RBI कडनं 500 कोटीचं कर्ज घेतलं, ते पण लॉंग टर्मसाठी. लॉंग टर्म म्हणजे कुठं, 1 वर्षापेक्षा जास्त, भांडवल बाजारातनं. बरोबर आहे. मग भारत सरकारला काहीतरी तारण ठेवावं लागेल ना. भारत सरकारला जसं तुम्ही बँकेत कर्ज घ्यायला जाता तर तुम्हाला काहीतरी मॉर्गेज ठेवावं लागतं, काहीतरी तारण ठेवावं लागतं. सेम थिंग भारत सरकारला पण काहीतरी तारण ठेवावं लागतं. कोणाकडे, RBI कडे. मग भारत सरकार काय तारण ठेवेन RBI कडे, 2-4 शिक्षक, 2-4 शाळा, महामंडळाच्या गाड्या. ठीक आहे, 2-4 रस्ते, पाटबंधारे, अशा गोष्टी काय ठेवू शकत नाही भारत सरकार. काय ठेवू शकत नाही, RBI कडे तारण ठेवू शकत नाही. तर RBI कडे काय दिलं जातं, एक बॉन्ड करून दिला जातो. काय केला जातो, भारत सरकार काय करतं, एक बॉन्ड करून देतो. भारत सरकार काय करतं, एक बॉन्ड करून देतो, एक चिठ्ठी बनवून देतो, बाबा मी 7 वर्षासाठी 8 वर्षासाठी तुझ्याकडे या दराने काय घेतलंय, कर्ज घेतलंय. मग भारत सरकार बॉन्ड देणार कोणाला, RBI ला. RBI भारत सरकारला काय देणार, पैसे. आय होप तुम्हाला समजते. भारत सरकार RBI ला काय देणार, बॉन्ड, आणि बदल्यात RBI 500 कोटी रुपये कोणाला देणार, भारत सरकारला. एक एक्झाम्पल घेतलं 500 कोटी. ठीक आहे, मग त्या बॉन्डलाच काय म्हणतात, सरकारी कर्ज रोखे. मराठीत काय नाव आहे, सरकारी कर्ज रोखे. ठीक आहे, सरकारी कर्ज रोखे. ठीक आहे, याला म्हणतात इंग्लिशमध्ये, याला काय म्हणतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्ड. याला काय म्हणतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्ड. ठीक आहे, या गव्हर्नमेंट सिक्युरिटी बिल. मी याच्या पुढे याला GSB म्हणेल. काय म्हणायला सुरुवात करेन, आपल्याला पूर्ण जे टर्म्स फिरवायचे आहेत, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR, SLR, बँक रेट, बेस रेट. ठीक आहे, या सर्व आपल्याला महागाईशी पण जोडायचे आहेत. आणि या सर्व जोडण्यासाठी मी आता गव्हर्नमेंट सरकारी कर्ज रोखे म्हणणार नाही, तर त्याला काय शब्द वापरेन, GSB, गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्ड या गव्हर्नमेंट सिक्युरिटी बिल. ठीक आहे, हा शब्द वापरेल GSB. भारत सरकार एक चिठ्ठी बनवून देईल कोणाला, RBI ला.
भारत सरकार काय करून देईल, एक चिठ्ठी बनवून देईल आरबीआयला आणि आरबीआय ती चिठ्ठी आपल्याकडे ठेवेल, भारत सरकारची चिठ्ठी आपल्याकडे ठेवेल आणि बदल्यात भारत सरकारला काय देईल, पैसे देईल. त्या चिठ्ठीलाच काय म्हणतात, जीएसबी. त्या चिठ्ठीला काय म्हणतात, जीएसबी. आता भारत सरकार काही तुमच्याकडनं डायरेक्ट माझ्याकडनं सांगेल का, चला प्रवीण जगताप तू मला 500 रुपये दे, माझ्याकडनं लोन घेईल का, 1000 रुपये लोन घेईल का. ॲक्च्युली सरकारला 500,000 रुपयामध्ये काही होऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या माझ्याकडनं सर्वसामान्य लोकांकडनं सरकार काय घेऊ शकत नाही, लोन घेऊ शकत नाही. सरकार कोणाकडनं लोन घेईल, सरकार प्रथमतः ज्या लोकांकडनं लोन घेतं, सरकार प्रथमतः ज्या लोकांकडनं लोन घेतं त्याला म्हणतात प्रायमरी डीलर. म्हणजेच भांडवल बाजारमध्ये दोन असतात, एक प्रायमरी डीलर आणि एक सेकंडरी डीलर. एक काय असतात, प्रायमरी डीलर, ठीक आहे, आणि एक असतात सेकंडरी डीलर, ठीक आहे. प्रायमरी डीलर म्हणजेच काय, भारत आरबीआयकडनं लोन घेईल. भारत सरकार कोणाकडनं लोन घेईल, एक्झाम्पल सांगतो, असे भरपूर आहेत. आरबीआयकडनं काय घेईल, लोन घेईल, बदल्यात काय देईल, गव्हर्नमेंट सिक्युरिटी बिल. तुम्हाला LIC माहीत असेल, LIC माहीत असेल की जसं की LIC तुम्हाला 20 वर्षात पण पैसा दुप्पट करून देत नाही. मात्र इतर प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या बघाल तर तुम्हाला 5 वर्षात 7 वर्षामध्ये पैसा काय करून देतात, दुप्पट करून देतात. मग तरी भारत सरकारकडे LIC का करून देत नाही, म्हणजे LIC आपला पैसा कशावर लावते, GSBवर लावते. जेव्हा LICची स्थापना झाली होती तेव्हा 50% कंपल्सरी काय विकत घ्यावं लागत होतं, GSB घ्यावं लागत होतं. मात्र आज थोडाफार प्रमाणात कमी झालं आहे. मग म्हणजेच LIC एक प्रकारची काय आहे, भारत सरकारची भांडवल बाजारमध्ये LIC काय आहे, प्रायमरी डीलर. भांडवल बाजारमध्ये LIC काय आहे, प्रायमरी डीलर. त्याच्यानंतर तुम्ही GIC असेल, जनरल इन्शुरन्स कंपनी माहीत असेल, तुमच्या गाडींचा इन्शुरन्स पाडतात तर तो पैसा डायरेक्टली कोणाकडे जातो, त्या इन्शुरन्स कंपन्या कोणाकडे फॉरवर्ड करतात, भारत सरकारकडे, आणि बदल्यात काय विकत घेतात, GSB. ठीक आहे. अजून जर तुम्ही विचार करणार तर पेमेंट बँक आता लेटेस्ट आले, ती पण एक प्रकारची काय आहे, प्रायमरी डीलर. ठीक आहे. पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक, ही पेमेंट बँक, ती पेमेंट बँक, भरपूर आहेत. हे सर्व काय आहेत, प्रायमरी डीलर. आणि यांच्याकडनं गव्हर्नमेंट सिक्युरिटी बिल जर दोन्ही दुसरं कोणी घेत असेल, म्हणजेच आरबीआयकडनं आता एखाद्या बँकेने घेतली, महाराष्ट्र बँकेने घेतली, तर मग महाराष्ट्र बँके काय झाली, सेकंडरी डीलर. आय होप तुम्हाला समजलं की प्रायमरी डीलर काय असतं आणि सेकंडरी डीलर काय असतं. या चॅप्टरमध्ये हे डिस्कस करत असताना आता तुम्हाला हे गोष्ट लक्षात आली, सरकारी कर्जरोखे म्हणजे काय, सरकारी कर्जरोखे म्हणजे काय, GSB काय असतं ते तुम्हाला काय आलं, लक्षात आलं. आता थोडे एक टर्म्स आपण काय करत आहोत, डिस्कस करत आहोत. आय होप तुम्हाला हे चॅप्टर हे पॉईंट समजला की इंडियन गव्हर्नमेंटला पैसे लागतात देशांतर्गत बाह्य, देशांतर्गतनं दोन लोकांकडनं घेणार, दीर्घ मुदतीचं घेणार किंवा शॉर्ट टर्मचं घेणार. भांडवल बाजार किंवा नाणी बाजार, भांडवल बाजाराचे दोन प्रकार पडतात, एक प्रायमरी डीलर असतो आणि काय असतो, सेकंडरी डीलर असतो. आय होप मी तुम्हाला इथपर्यंत समजलं. मग आपल्याला आज जे खेळायचं आहे ते सर्व प्रायमरी डीलर आणि सेकंडरी डीलरच्या संदर्भात खेळायचं आहे. नाणी बाजारमध्ये खेळायचं नाही आहे. नाणी बाजार जसं की तुम्हाला आता सांगितलं, प्रायमरी डीलरमध्ये या भांडवल बाजारमध्ये काय विकलं जातं, GSB गहाण ठेवलं जातं. भांडवल बाजारमध्ये काय गहाण ठेवलं जातं, GSB गहाण ठेवलं जातं आणि त्याच्यावर व्याज दिलं जातं. ठीक आहे. आणि नाणी बाजारमध्ये बॉन्ड दिला जातो, मात्र तो पण डिस्काउंटने दिला जातो. नाणी बाजार जेव्हा शिकू त्या संदर्भात नंतर डिस्कस करू. आता बघा, बँकेत पैसा ठेवला, ठीक आहे, बँकेत काय ठेवला, एखादी बँक आहे, बँकेत दोन प्रकारचे लोक पैसे ठेवणार. बँक आहे, बँकेत किती प्रकारचे लोक पैसे ठेवणार, दोन प्रकारचे लोक पैसे ठेवणार. काही लोकांना टाइम महत्त्वाचा असतो, टाइम लायबिलिटी, बरोबर आहे. काही लोकांना काय महत्त्वाचा असतो, टाइम महत्त्वाचा असतो. आणि काही लोकांना काय महत्त्वाची असते, डिमांड. काही लोकांना काय महत्त्वाची असते, डिमांड. रात्री 12 वाजता पैशांची गरज लागली, FD मोडता येणार नाही, RD मोडता येणार नाही, बँक दुसऱ्या दिवशी ओपन होईल, तेव्हाच तुम्ही FD RD काय करू शकतात, मोडू शकतात. ती पण स्पेशल FD असेल तर शक्य नाही, बरोबर आहे. मग डिमांड लायबिलिटी आणि टाइम लायबिलिटी. डिमांडचं सूत्र काय लक्षात ठेवायचं, दिदीचा कासा, असं मी लक्षात ठेवतो. काय, दिदीचा कासा, दिदीचा कासा. ठीक आहे, दिदीचा कासा. डिमांड ड्राफ्ट, करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट. आणि टाइम लायबिलिटीचं सूत्र काय काय असतील, FD फिक्स्ड डिपॉझिट, RD रिकरिंग डिपॉझिट. दर महिन्याला भरतात तुम्ही पोस्टामध्ये, डिफरंट बँकेमध्ये. ठीक आहे, तर त्याला म्हणतात RD. आय होप तुम्हाला समजलं की टाइम लायबिलिटी काय असते आणि डिमांड लायबिलिटी काय असते. लोक बँकेत पैसा का ठेवतील, पहिले हा विचार करा. लोक बँकेत पैसा का ठेवतील, लोकांना बदल्यात काय मिळालं पाहिजे, लोकांना दोन गोष्टी मिळतील. बँकेत पैसा ठेवण्यामागचा पर्पज काय लोकांचा, मी बँकेत पैसा का ठेवणार, आपल्या घरामध्ये का नाही ठेवणार, पैशाला पैसा लागला पाहिजे, पहिला मुद्दा म्हणजे पैसा वाढला पाहिजे. म्हणजे बँकेत पैसा ठेवल्यानंतर बँकेत थोड्या प्रमाणात काय देईल, व्याज. आपण बँकेत पैसा ठेवतो, सर्वसामान्य कस्टमर बँकेत पैसा ठेवतो, त्याच्या मागचा पर्पज काय आहे, पर्पज काय आहे, एक म्हणजेच सिक्युरिटी, आपल्या पैशाचं काय होतं, संरक्षण, आपल्या पैशाचं काय होतं, संरक्षण होतं. आणि दुसरं म्हणजे बदल्यात आपल्याला काय मिळतं, व्याज मिळतं. बदल्यात आपल्याला काय मिळतं, व्याज मिळतं. सो बेसिकली दोन प्रकार आहेत. लोकांनी बँकेत पैसे ठेवण्यासाठी दोन कारणीभूत आहेत. कोणतं आहे, पहिलं म्हणजे आपल्या पैशाची काय राहील, सिक्युरिटी राहील, घरामध्ये चोर वगैरे येऊ शकतात,
तर बँकेत ठेवले तर तुम्हाला सिक्युरिटी मिळेल. आणि सेकंड थिंग म्हणजे काय असेल, त्याच्यावर थोड्या प्रमाणात काय मिळेल, व्याज मिळेल. तो लक्षात आलं की बँकेत लोकांना पैसे ठेवण्याचा पर्पज तुम्हाला समजला. बँकेत दोन प्रकारचे लोक पैसे ठेवतात. काही लोकांना डिमांड महत्त्वाची असते, काही लोकांना टाइम महत्त्वाचा असतो. डिमांडचं सूत्र आहे दीदीचा कासा, डिमांड ड्राफ्ट करंट अकाउंट अँड सेव्हिंग अकाउंट. अँड टाइम लायबिलिटीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, एफडी आणि आरडी. ठीक आहे, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं. आता पुढच्या गोष्टीचा आपण थोडा विचार करू. बघा आता थोडं कसं इमॅजिन करा, थोडंसं एक हायपोथेटिकल लॉजिक लावा. बँकेत पैसे ठेवला, ही सपोज एखादी बँक असेल, महाराष्ट्र बँक आहे. ठीक आहे, ICI कोणती बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे. ही महाराष्ट्र बँक आहे. महाराष्ट्र बँकेने एका माणसाने 100 रुपये ठेवले. एका माणसाने किती रुपये ठेवले, 100 रुपये. मग तो करंटमध्ये असेल, सेव्हिंगमध्ये असेल, एफडी केली असेल, आरडी केली असेल, डिमांड ड्राफ्ट असेल, व्हॉटएव्हर जे काहीतरी ठेवला. त्या माणसाला बँकेने 4% व्याज दिला. त्या माणसाला बँकेने किती टक्के व्याज दिला, 4% काय दिलंय, व्याज. आणि समोरच्या माणसाला ह्याच महाराष्ट्र बँकेने 3% दराने हेच व्याज दिलं. 3% दराने हे व्याज दिलं तर चालेल का? म्हणजेच समोरच्याला, सपोज मी बँक आहे, समोरच्याला मी 3% दराने कर्ज देतोय आणि समोरचा माझ्या बँकेत पैसे ठेवतोय, मी त्याला 4% दराने देतोय. म्हणजे बँकेला इथे किती टक्क्याचा तोटा होईल, किती टक्क्याचा तोटा होईल, 1% काय होईल, तोटा होईल. इथे 1% तोटा होईल. म्हणून बँक काय करते, समोरच्या माणसाला 4%कडनं 4% पैसे ठेवणार लोक, त्यांना वापस करणार. बदल्यात समोरच्याला मॅक्झिमम 12%, 13%, 9% या दराने काय देणार, कर्ज देणार. म्हणजेच मध्ये बँकेला काय होणार, जनरली ॲव्हरेजली प्रॉफिट होणार. म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांची सॅलरी जी आहे, आज भरपूर लोक बँकिंग प्रिपरेशन करतात आणि एवढी कर्मचाऱ्यांची जी सॅलरी आहे ती भारत सरकार देत नाही. बँकिंगचं वेतन आयोग वेगळं येतं, माहिती आहे ना. म्हणजे बँकेच्या सॅलरीची रिस्पॉन्सिबिलिटी सरकारवर नसून ते बँकेवर पहिल्यांदा असते. ठीक आहे, व्हॉटएव्हर. म्हणून बँकेला एवढा टक्क्याचा ॲव्हरेज काय होतो, नफा होतो. बँक हवेत पैसा निर्माण करते. बँक काय करते, हवेत पैसा निर्माण करते. त्याला पतनिर्मिती म्हणतात. ठीक आहे, पतनिर्मिती कशी होते ते कधीतरी शिकू. मात्र समजलं, बँक कमी लोकांकडनं पैसा, लोक बँकेत पैसा ठेवतील, बदल्यात बँक त्यांना काय देईल, 4% ॲव्हरेज 4% काय देईल, व्याज देईल. आणि तोच पैसा बँक काय करेल, समोरच्यांना बँकेत ठेवायला देईल. म्हणजेच लोकांना जास्त व्याजाने काय देईल, पैसा देईल. तरच बँकेला काय होईल, प्रॉफिट होईल. आय होप तुम्हाला समजलं. ठीक आहे, आता इमॅजिन करा पुढचा पॉईंट म्हणजे बँकेत काही लोकांनी पैसे ठेवले. सपोज एक बँक आहे SBI, एक बँक आहे SBI. ठीक आहे, SBI मध्ये 100 रुपये ठेवले. SBI मध्ये किती रुपये ठेवले, 5 लोकांनी 20 रुपये ठेवले. किती लोकांनी 20 रुपये ठेवले, 5 लोकांनी 20 रुपये ठेवले. ठीक आहे, या माणसाने 20 ठेवले, या माणसाने 20 ठेवले, या माणसाने 20, या माणसाने 20 आणि या माणसाने पण 20. बँकेत किती रुपये झाले, 100 रुपये. आणि बँकेने 100 रुपयाचे 100 रुपये समोरच्याला लोनला देऊन टाकले, व्याजाने देऊन टाकले, बरोबर आहे. आणि मग अचानक या 3 लोकांना असं वाटलं आम्हाला बँकेत पैसा काढायला जायचंय. मग हे 3 लोक बँकेत पैसे काढायला गेली. मग बँकेच्या मॅनेजरने सांगितलं नाही आज बँकेला सुट्टी आहे, आज चेक नाही, बरोबर आहे, आज कॅश नाही, आज सासू मेली, असे काहीतरी कारण सांगितले. चालेल का, नाही, बरोबर आहे. मॅनेजर नाही गावाला, अशी कारणं चालतील का, नाही, असे कारणं चालणार नाहीत. म्हणजे बँकेत तुम्ही केव्हाही गेला तर तुम्हाला इझिली पैसा काय होतो, अवेलेबल होतो. म्हणजेच बँक सर्वच्या सर्व पैसा काय देत नाही, समोरच्याला व्याजाने देत नाही, बरोबर आहे. काय करत नाही, समोरच्याला व्याजाने देणार नाही. काही पैसा कॅशमध्ये ठेवतो, काही पैसा आपल्याकडे ठेवतो, काही पैसा RBI कडे ठेवतो. ठीक आहे, मग बँक काही पैसा काय केलं जातं, काही पैसा काय करतं, कॅशमध्ये ठेवतं, बरोबर आहे. त्यालाच म्हणतात CRR. त्याला काय म्हणतात, CRR, कॅश रिझर्व रेशो. ठीक आहे, काय नाव आहे, कॅश रिझर्व रेशो. ठीक आहे, हा पैसा कॅशमध्ये ठेवला जातो. हा पैसा कशामध्ये ठेवला जातो, 4% पैसा बँकेच्या एकूण संपत्तीपैकी, बँकेच्या एकूण संपत्तीपैकी 4% पैसा कुठे ठेवला जातो, कॅशमध्ये. सध्या लेटेस्ट आकडेवारीनुसार 4% पैसा काय ठेवला जातो, दर 3 महिन्यात मॉनिटरिंग पॉलिसी बदलत राहते. 4%, 3.5%, 4.25% होत राहतो. मात्र सध्याचे लेटेस्ट रेट काय आहेत, 4%. तुम्ही हा जो व्हिडिओ बघत असाल तुमच्या वेळेसचे कॅश CRRचे रेट काय करायचे, चेक करत राहायचे. ठीक आहे, आणि स्पर्धा परीक्षा जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत CRR SLR रोजचे रेट म्हणजे दर महिन्याचे रेट काय असतात ते चेक करत राहायचे, ते फॉलो करत राहायचे. बघा, CRR कॅश रिझर्व रेशो म्हणजे असा पैसा जो कॅशमध्ये ठेवला आहे. ठीक आहे, किती टक्के पैसा ठेवावा लागतो, 4% पैसा. हा पैसा ला व्याज मिळत नाही. 1999 साल एकमेव असं साल होतं ज्या वर्षी भारत सरकारने CRR वर काय दिलं होतं, इम्पॉर्टन्स पॉईंट आहे, 1% व्याज दिलं होतं. CRR वर किती टक्के व्याज दिलं होतं, 1%. सो लक्षात आलं, कॅश रिझर्व रेशो लक्षात आला तुमच्या, कॅश रिझर्व रेशो लक्षात आला. काय होता कॅश रिझर्व रेशो, की एकूण बँकेच्या एकूण संपत्तीपैकी काही पैसा कुठे ठेवणं, काही पैसा कुठे ठेवणं, बँकेत ठेवणं, कॅशच्या स्वरूपात ठेवणं. त्याला काय म्हणतात, CRR, कॅश रिझर्व रेशो. ठीक आहे, 4% पैसा लेटेस्ट कॅशच्या स्वरूपात ठेवावा लागतो. आणि त्याच्यावर 1999 सालाचं एकमेव साल होतं, त्या सालामध्ये 1% काय मिळाला होता, व्याज मिळाला होता. तर जनरली काय मिळत नाही, CRR वर काय मिळत नाही, व्याज मिळत नाही. आता काही पैसा तुम्हाला जर बघाल
तर 19.5% पैसा SLR मध्ये ठेवावा लागतो. 19.5% कशामध्ये ठेवावा लागतो? SLR मध्ये. 19.5% पैसा कशामध्ये ठेवावा लागतो? SLR मध्ये. SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडेटेड रेशो, लिक्विड फॉर्म मध्ये ठेवावा लागतो. म्हणजे तुम्हाला पटकन तो केव्हाही मोडता आला पाहिजे. ठीक आहे. कशामध्ये ठेवावा लागतो? लिक्विड फॉर्म मध्ये. कशामध्ये ठेवावा लागतो? बँकेला हा पैसा कशामध्ये ठेवावा लागतो? लिक्विड फॉर्म मध्ये ठेवावा लागतो. म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडेटेड रेशो. ठीक आहे. स्टॅच्युटरी लिक्विडेटेड रेशो. किती टक्के पैसा ठेवावा लागतो बँकेच्या एकूण संपत्तीपैकी? म्हणजे एकूण कॅशपैकी किती ठेवावा लागतो? 19.5% पैसा ठेवावा लागतो. आता लिक्विड फॉर्म मध्ये ठेवणार म्हणजे कसा ठेवणार? तरलता. काय पाहिजे? तरलता. तरलता म्हणजे तुम्ही केव्हाही तो पैसा काय करू शकणार? मोडू शकणार. म्हणजे याच्यामध्ये काय काय घेतलं जातं? भारत सरकार ती बँक एक तर काय घेऊन टाकते? गव्हर्नमेंट सिक्युरिटी बिल, GSB घेऊन टाकेल. किंवा ज्या भारताच्या महारत्न, मिनिरत्न, नवरत्न, PSU आहेत, पब्लिक सेक्टर अंडरटेकनच्या कंपनी आहेत, PSUचे शेअर्स घेऊन टाकते. PSUचे काय घेऊन टाकते? शेअर्स घेऊन टाकतात बँका. ठीक आहे. किंवा गोल्ड घेतं. काय घेतात? गोल्ड घेतात. म्हणजेच 3-4 गोष्टी चालतात. एक तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी बिल घेतलं जातं, GSB घेतलं जातं, एक तर PSU कंपनीचे शेअर्स घेतले जातात, एक तर गोल्ड घेतलं जातं. एवढ्या पैशांमध्ये काय ठेवलं जातं? SLR ठेवला जातो. आता SLR 100% काय होईल? नफा होईल. SLR 100% काय होतो? नफा होतो. कारण की PSU कंपनी जे असतील त्याचे भाव नेहमी कमी जास्त होत राहतात. गोल्डचे भाव पण नेहमी तुम्हाला माहिती असेल, सोन्याचे भाव पण काय होत राहतात? नेहमी कमी जास्त होत राहतात. आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी बिलवर भारत सरकार 8% RBIला व्याज देतं. 8%, 9% काय देतं? व्याज देतं. आणि ते पेपर जर RBIने जर बँकांना दिले, RBIने ते पैसे कोणाला दिले? बँकांना दिले, तर काय होईल? RBIने ते पैसे बँकांना, म्हणजे तो पेपर बँकांना दिले तर काय होईल? बँकेला ते व्याज मिळायला सुरुवात होईल. म्हणजे या तिघांवर काय मिळणार? व्याज मिळतं. म्हणजे SLR वर काय मिळतं? व्याज मिळतं. SLR मध्ये कशा कशाचा समावेश असतो? पुन्हा एकदा रिपीट करू. SLR मध्ये कशा कशाचा समावेश असतो? गव्हर्नमेंट सिक्युरिटी बिल, या सरकारी कर्ज रोखे, PSU कंपनीचे शेअर्स किंवा गोल्ड, एवढ्या गोष्टींचा काय असतो? समावेश असतो. बघा आता एक गोष्ट एकदम हायपोथेटिकल लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, काय असतं माहिती आहे का? म्हणजेच हा 19% आणि हे 4% किती पैसा गेला? 23.5% पैसा गेला. किती पैसा गेला? बँकेच्या एकूण संपत्तीपैकी 100 रुपयापैकी बँकेला 23.5% पैसा कसा ठेवावा लागतो? रिझर्व्ह ठेवावा लागतो. कोणाला लोनच्या स्वरूपात देता येणार नाही, त्याच्यामध्ये खेळता सुद्धा येत नाही. म्हणजे 23.5% पैसा कोणाकडे ठेवावा लागतो? आपल्याकडे रिझर्व्ह स्वरूपात ठेवावा लागतो, CRR आणि SLRच्या स्वरूपात. मग उरले किती पैसे? थोडंसं इमॅजिन करा, किती उरले? ॲक्च्युली 76.5 उरले. मग या 76.5 मध्ये भारत सरकारला ती कोणालाही कर्ज देऊ शकते, काही देऊ शकते, काही करू शकते. ठीक आहे. मग कोणाला कर्ज देईल, कोणाला FD वगैरे जे काही असतील ते. ठीक आहे. सो बँकेला कितीमध्ये खेळावं लागतं? 76.5 त्या पैशामध्येच खेळावं लागतं. ठीक आहे. बघा आता एक हायपोथेटिकल सिच्युएशन अशी आहे की एक लाईफ टाईम लक्षात ठेवा, कधी कसाही फिरून क्वेश्चन आला, जर पैशाचा ओघ RBIकडे जात असेल, पैशाचा ओघ कोणाकडे जात असेल? RBIकडे. म्हणजेच बँकांकडून पैसा कोणाकडे ट्रान्सफर होत असेल? RBIकडे. लोकांकडनं पैसा कोणाकडे ट्रान्सफर होत असेल? लोकांकडनं, पीपलकडनं लोकांकडनं पैसा कोणाकडे ट्रान्सफर होत असेल? RBIकडे. भारत सरकारकडनं पैसा कोणाकडे ओढला जात असेल? इंडियन गव्हर्नमेंटकडनं पैसा कोणाकडे ओढला जात असेल? गव्हर्नमेंटकडनं पैसा कोणाकडे ओढला जात असेल? RBIकडे ओढला जात असेल. तर महागाईवर नियंत्रण ठेवलं जातं. पैशाचा ओघ RBIकडे असेल तर महागाईवर काय ठेवलं जातं? नियंत्रण ठेवलं जातं. पैशाचा ओघ कोणाकडे असेल? महागाईकडे. म्हणजे पैशाचा ओघ जर RBIकडे असेल तर कशावर नियंत्रण ठेवलं जातं? महागाईवर नियंत्रण ठेवलं जातं. याच्या उलटी कंडिशन असेल, RBIकडनं पैसा जर बँकांकडे गेला, RBIकडनं पैसा जर लोकांकडे गेला, RBIकडनं पैसा जर सरकारकडे गेला, तर मंदी उठवण्याचा प्रयत्न केला जातो. मंदी उठवण्याचा काय केला जातो? प्रयत्न केला जातो. लोकांच्या हातात पैसा देण्याचं लोकांच्या हातात पैसा गेला तर ते वस्तू खरेदी करतील, मंदी काय होईल? उठेल. लोकांच्या हातातून पैसा काढून घ्यायचा असे म्हणजे महागाईवर काय ठेवायचे? नियंत्रण ठेवायचे. मग महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँका, लोक आणि गव्हर्नमेंटचा पैसा कोणाकडे ट्रान्सफर होतो? म्हणजे कोणाकडे ओघ जातो? पैशाचा ओघ कोणाकडे वाढला जातो? RBIकडे. पैशाचा ओघ RBIकडे वाढला तर महागाईवर नियंत्रण, आणि RBIकडनं पैशाचा ओघ जर लोकांकडे किंवा या बँकांकडे किंवा गव्हर्नमेंटकडे आला तर काय होईल? पैसा म्हणजे मंदीवर काय ठेवलं जातं? नियंत्रण ठेवलं जातं. आय होप तुम्हाला समजलं. आता आपल्याला महागाई आणि RBI आणि आता रेपो रेट समजला, रिव्हर्स रेपो रेट समजला. मग आता याचं महागाईचं नातं काय? रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट याचं महागाईचं नातं काय? बरोबर आहे का नाही? रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट यांचं आणि महागाईचं नातं काय? आता ते डिस्कस करू. आता बघा, इमॅजिन करा आता महागाई चालू आहे. ठीक आहे. महागाई आणि मंदी. ठीक आहे. महागाई आणि मंदी. तर महागाई आणि मंदी चालू आहे. थोडक्यात इमॅजिन करा,
की 1991च्या आधी जेव्हा LPG धोरण येत होतं त्याच्या आधी 50 ते 55% पैसा हा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये ठेवला जायचा. म्हणजे इमॅजिन करा, लोकांकडे खूप कमी पैसा होता बँकांकडे, लोकांना काय द्यायला, कर्ज द्यायला. आता इमॅजिन करा बँकेकडे 100 रुपये आहेत, बरोबर आहे. बँकेकडे किती रुपये आहेत, 100 रुपये. 4 रुपये पैसा कशात गेला, CRR मध्ये, आणि 19.5% पैसा कशात गेला, SLR मध्ये, बरोबर आहे. 19.5% पैसा कशामध्ये गेला, SLR मध्ये. मग आता मार्केट व्यवस्थित चालू आहे, असं वाटलं खूप महागाई चालू आहे, खूप काय चालू आहे, महागाई चालू आहे. मग भारत सरकार RBI काय सांगतं, नाही आता CRR 20%, CRR किती टक्के, 20%, आणि SLR 40%, असं इमॅजिन करून दिलं. म्हणजेच बँकेला एकूण संपत्तीपैकी किती टक्के पैसा रिझर्व्ह ठेवावा लागेल, हे 20% कॅशमध्ये आणि हे 40% लिक्विड रेशोमध्ये, बरोबर आहे, लिक्विड फॉर्ममध्ये. म्हणजे सरकारी हे असेल, कर्जरोखे असतील किंवा PSUचे शेअर्स असेल किंवा गोल्ड असेल. किती पैसा गेला, 60% पैसा गेला. म्हणजे बँकेच्या हातात खेळण्यासाठी किती पैसा राहिला, 40% पैसा. म्हणजेच ते लोकांना काय देतील, कमी पैसा देतील. लोकांच्या हातात पैसा काय जाईल, कमी जाईल. म्हणजेच महागाईच्या काळात CRR वाढतो, SLR वाढतो. महागाईच्या काळात काय वाढतं, CRR वाढतो. महागाईच्या काळात काय वाढतं, SLR वाढतो, बरोबर आहे. आता मंदी असेल आणि सध्या रेपो रेट 4%, CRR चालू आहे 4%, SLR चालू आहे 19.5%. खूप मंदी आहे, मार्केटला बूस्ट करणं आवश्यक आहे. इमॅजिन करा, मग सरकारने RBIने करून दिलं, नाही आता रेपो रेट 1% आणि SLR 12%. म्हणजे एकूण पैसा किती गेला, 13%. किती पैसा उरला, बँक आपल्या एकूण प्रॉपर्टीपैकी म्हणजे आपल्या एकूण खर्च कॅशपैकी 87% पैसा काय करू शकते, आता कर्जाने देऊ शकते. येते लक्षात. म्हणजे लोक कर्ज देतील, कर्ज स्वस्त होईल, लोक मार्केटमध्ये जातील, वस्तू खरेदी करतील. एकाने कर्ज घेतलं तर त्याच्याबरोबर 10 लोकांचा नफा होतो, डायरेक्ट इनडायरेक्ट. तो काय कर्ज घेऊन घरात नाही ठेवणार पैसा, तो मार्केटमध्येच लावेल, 4 लोकांना रोजगार मिळेल. एका व्यक्तीने कर्ज घेतलं त्याच्याबरोबर कमीत कमी 10 लोकांचा काय होतो, डायरेक्ट इनडायरेक्टरित्या काय होतो, नफा होतो. कोणाला रोजगार मिळतो, कोणाच्या वस्तू विकल्या जातात, बरोबर आहे. मग 87% जास्त पैसा मार्केटमध्ये ओतला जाईल. म्हणजेच महागाईवर मंदी उठवण्याचा काय केला जाईल, प्रयत्न केला जाईल. म्हणजे सांगायचा पर्पज काय, मंदीच्या काळामध्ये CRR काय केला जातो, कमी केला जातो. SLR काय केला जातो, कमी केला जातो. CRR काय केला जातो, कमी केला जातो. SLR काय केला जातो, कमी केला जातो. या व्हिडिओमध्ये आपण हे डिस्कस केलं, CRR आणि SLR. हा व्हिडिओ प्रत्येकाने बघायचा आहे. मी पुढच्या वेळेस जेव्हा रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, मार्जिन स्टँडर्ड, फॅसिलिटी, स्टॅच्युटरी लिक्विडेड, ठीक आहे, हे जे रेशो शिकवेल, बँक रेट शिकवेल, बेस रेट शिकवेल, त्यावेळेस तुम्हाला हे सर्व व्हिडिओ कामा येतील. ठीक आहे, हा बेस व्हिडिओ होता, म्हणजे बेस होता. CRR SLR काय असतं पुढच्या बँकिंगचे टर्म समजण्यासाठी हा व्हिडिओ जे लोक बघत असतील त्या लोकांनी लाईक करा आणि शेअर करा. आपल्या मित्रांना पोहोचवा ज्यांच्याकडून त्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कामात येईल. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तर मला 7410009990 या नंबरवर कॉल करा. तुमच्या मदतीसाठी नेहमीच तयार असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.